बालभावे शीघ्रगती सूर्य भक्षांती धावला. या ठिकाणी अगस्त्य ऋषी भगवान श्रीरामाला सांगतात. भगवान श्रीरामाने विचारलं की हनुमंतरायाने वालीला का मारलं नाही. त्यावर अगस्त्य ऋषी उत्तर देतात की हनुमंतरायाचं बळ खूप होतं. मग ते बळ कसं होतं तर जन्माला बरोबर त्यांच्या मातेनं सांगितलं किंवा लाल फळ भूक लागल्यास खावं लागतं. मग माता फळ आणायला गेली. हनुमंतराय झोपलेले होते. हनुमंतरायाला जाग आल्याबरोबर तिकडं त्या वेळेस सूर्य निघालेला होता आणि तो बाण फुले गिळण्यासाठी हनुमंतरायावर जातात. मनोगती जाणणे मागे हनुमंत चालेला उदो मागे सूर्य किरणाचे निदायोगी होईल सर्वांग बसलित. सगळे देवता पाहू लागले. सगळे देव पाहू लागले किंवा हनुमंतरायाने तर उदान केलेलं आहे. आणि सूर्यनारायणाचा आग्नेय ग्रह असतो सूर्यदेव. आणि जर हनुमंतराया तिथे गेला तर त्याची काय अवस्था होईल. हनुमंतरायाचं उदान मनोवेगाचं होतं. मनापेक्षाही मन चंचल असतं. त्यापेक्षाही वेगानं हनुमंतरायाचं आकाशाकडे उडान होतं. जानुनी वायो पिताने पुत्रा ते सुरक्षिता हिमा बुकने निवलिता होय चालता शिशु मार्गे. हनुमंतरायाचं उडान पाहिलेलं आहे वायुदेवानं. आणि वायुदेव काय करतो तर एक थंड बर्फासारखं पाणी घेतो आणि तो हनुमंताला शिंपडण्यासाठी घेऊन जातो. परंतु हनुमंत काय सापडत नाही. हनुमंतराया वायूच्याही पुढं दूर जातात. वायुरूपाय मंता शिटवतो नाटवेत श्रीवेगी आला सूर्यापाशी फळ भावेशी भक्षावया. हनुमंतरायाच्या मनामध्ये एकच होतं की अंजनी मातेने आपल्याला फळ खाण्यासाठी सांगितलं. फळ कसं असावं तर लांब जरद असतं. म्हणून तो फळ म्हणून त्या सूर्याला देण्यासाठी जातो. वायुदेव त्याच्या मागे लागतो. परंतु वायुदेवाला हनुमंतराय सापडत नाही. हनुमंताला बिंबापाशी रवी राहू ग्रहण तेच दिवशी राहू ग्रासिता सूर्यासी हनुमान मानसी कोपला. ज्यावेळेस हनुमंतरायाचं उदाहरण आलं त्यावेळेस राहू बी त्या ठिकाणी आलेला होता. सूर्यग्रहण लागलेलं होतं. सूर्यग्रहण काळामध्ये राहू येतो आणि ग्रसन करतो. परंतु हनुमंतरायाने त्याला पाहिलं. काय करतात हनुमंतराया. माझ्या गोरखला साड येते कोणाला पुढं राहूचे पोडले जाभार उच्च सुदर्ड हनुनी. हनुमंतरायाला राग आला. हे गोड फळ मला खायचंय. लाल जरद फळ आहे. माझं फळ खाण्यासाठी हा कोण आला. म्हणून राहूला हनुमंतरायाने शेपटाचा असा तडाखा मारला. राहूचं थोबाड फुटून रक्ताबंबाळ झालं. ओचे अनिता वंदना गाय राहू होय घाबरा नाकी मुखी रुधिर धारा थरथरा कंपत. हनुमंतरायाच्या तडाखामध्ये साधारण असणार आहे का. रक्तातून रक्त नाकातून आणि तोंडातून वाहू लागलं आणि ते चळचळ कापू लागला. धाके दरदरा का पग गगनी गरगरा होत राहू पडता ते मूर्छित धावणे केत दरी त्यासी. राहू मूर्छित पडलेला आहे. केतून पाहिला. केतू आणि राहू हे समजासाठी आपण म्हणजे भाऊच असतील. मग दोघांनी विचार केलेला आहे. मग दोघंही कसे एक गायब झाला तर एक जायचे. मग आता केतू चालून आला. त्यावेळेस काय केलं हनुमंत. राहू केतू अति अपत्ता दोघा देही एकात्मता केतू येऊनी राहू सायार्था कोपे हनुमंताकडे पाहे. आता केतू आलेला आहे. राहूला मारलेलं हे पाहिलं त्या केतून. म्हणून हनुमंतरायाकडे रागाने दुरून पाहू लागला केतू. सकेतू राहू दे कुणे दृष्टी रागे हनुमंताने मुष्टी दोघा पळता पाय तुटी हा कौटी ग्रह चक्री. केतू आलेला हनुमंतरायाने पाहिलं.
पृथ्वीचा तडाखा एवढ्या जोरात मारला केतू आणि राहू दोघही पळून गेले. इंद्र सांगते का सुता पुच्छे केतू आला तुम्हा भवता इंद्राधिकारी नियंता शासी तत्वता तुम्ही सांगा. ग्रहमंडळामधले जेवढे ग्रह आहेत तेवढे त्या ठिकाणी राहू आणि केतूला सांगू लागले की शेपटाचा कुठून तरी केतू आलेला आहे आणि कसा काय आला तो इंद्राला माहित असेल. मग इंद्राला जाऊन तुम्ही विचारा. राहू जो काशी का सुत वानर घाये रुद्रोक्षित इंद्रा पास्याला त्वरित शंक करीत सांगावया. सगळ्या ग्रहमंडळातील ग्रहांनी बैठक घेऊन सांगितल्यानंतर राहू आता रडत रडत थरथर कापत इंद्रदेवापाशी आलेला आहे. इंद्रदेव काय सांगतो त्याला. माझी जीविका जीवनवरती चंद्र सूर्य ग्रहणा स्थिती आजींचे ग्रहण काळ प्राप्ती रवी ग्रहणार्थी मी गेलो. सूर्य आणि चंद्राला ग्रह लावण्याचं कार्य आम्हा दोघांकडे दिलेलं आहे ना देवा तुम्ही राहू आणि केतूला. मग तसाच तो आज पर्वकाळ म्हणजे होता. सूर्याला ग्रहण लागलेलं होतं म्हणून मी गेलो तिथं शेपटाचा एक केतू आला आणि त्याने तडाखा मारला. मजवणी बळवंत पुच्चे राहू येऊनी तेत गाय करुणी रुद्रांकित झालेले बोंबेशी. जो शेपटाचा आलेला तो आहे ना नवीन केतू त्यांना काय ओळख हनुमंतराय म्हणून. पण हनुमंतरायाने असा तडाखा मारलेला होता की त्यांची बोंब प्रत्येक ग्रहापर्यंत गेली म्हणून तुमच्याकडे रडत रडत आलेलो आहे असं इंद्रदेवाला सांगू लागलो. ओ नियंता देवादी देव मला न देखता न्यायो तू का धाडला पुच्चे राहो तेने मज पाहो गांजिले. इंद्रदेवा देवाचे देव तुम्ही आला आणि देवाचे देव असणारे तुम्ही चूक का केली. मला न विचारता मला न सांगता तुम्ही अचानक असा शेपटाचा केतू तिथे पाठवला आणि तोने आम्हाला मारायला सुरुवात केली. हे की मदन पुसता त्वा करविले गुप्त गाता म्या काय करावे गाता मज तत्वता तू सांगे. आता गुप्तपणे तुम्ही त्याला पाठवलं त्याने एवढं मारलं की जीव मारता मारता आम्ही वाचलो. मग आता उपाय काय आहे तेवढा आहे की देवा तुम्हीच सांगा. उच्चे राव येऊने तेथे सूर्याकडीला समजत माझा करू धावे घात रडत सांगावया. तो सूर्याकडेच निघाला होता तेवढ्यामध्ये मी गेलो परंतु मी मध्ये गेलो म्हणून माझाच घात करू मारण्यासाठी मला आला. कोणी नावचा वचनार्थ इंद्रादी देव अतिविस्मित ग्रह चक्राते विपरीत रतायत तो कोणा. इंद्रदेवाला सुद्धा चिंता तयार झाली की ह्या ग्रहमंडळामध्ये नवीन कोण आलेला असावा. कोणे केला नवा राहुजाशी निर्धावया पाहो घेऊनी सुर सैना समुदाहो इंद्र स्वयमेव तेथे आला. पुन्हा पाठवलेला तो राहू आहे ते बघावा म्हणून इंद्रदेव आपलं सैन्य घेऊन तिकडे हनुमंतरायाकडे निघाला. इंद्र राहू पुढे बैसोनी नवा राहू दाखवे म्हणून जेने तुझ्या गांजिले बळे करून त्याचे निर्णय करीन. राहू तू घाबरू नको आता. तो कोणचा नवा राहू आलाय ना त्याला मारल्याशिवाय मी राहत नाही. आता बाकी सैनिक घेऊन निघाला असं इंद्रदेव बोलला. कविता हनुमंताशी दुर्धरा कंप सुटला राहुसी दडवली ऐरावतीचे पाठीसी दाविंद्रासी दुरोनी. इंद्रदेवानं सांगितलं कोणता नवा राहू आलाय ते दाखव मला. एवढ्यामध्ये त्या राहूला काय झालं तर भीती वाटली. मग भीती वाटली म्हणून इंद्राच्या पाठीमाग ऐरावती जो रत्न ज्या रथावर ऐरावत हत्ती आहे त्या हत्तीच्या पाठीमागे लपून बसला राहू. इकडे हनुमंत दाविनला रवी ग्रसावया क्षुदित तेने सूर्यकडे कापत ती अनंत उडवला. त्या तिकडे सूर्याला घेऊन घेतो की काय असंच परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली. सूर्य सुद्धा चळचळ कापू लागला हनुमंतरायाला आणि इंद्रानं पाहिलं. दिनमान
सांडोनी सविता पळून राहे सर्वता निवारू शकते हनुमंता ते अकांता पावला. देवाला एक क्षण सुद्धा पळता येत नाही, त्याला नियमाचं पालन करावं लागतं. जरी कितीही संकट आलं तरी पळून जाता येत नाही, म्हणून तो सूर्यदेव जागची जाग्यावर आहे, परंतु हनुमंतराया त्याला घेण्यासाठी निघाला. हेची संधी इंद्रापाशी वानरे कोणी रवशी रागे निघाला निर्धाळा वयासी अंती वेगेशी धावला. आता इंद्राने सुद्धा संधीचा फायदा घेतला. आता सूर्याला भेटतोय, त्याला मारायचंय, म्हणून इंद्रदेव सुद्धा ऐरावती हातीवर जोरात निघाला. माझ सुजिताच्या हराशी उडवला दिवसी धरुणी इंद्राच्या गळाशी माझ्या ग्रासाशी घेऊन आला. हनुमंतरायाला सुद्धा आता त्या ठिकाणी राहत आलेला आहे. मी आता गिळायला निघालोय, आता ही हातीवर बसून आलेलं कोण आहे याची भक्त म्हणून लागतं हनुमंतराय. ऐसे बोलूनी हनुमंत सुरेग्रसाची सांडोनी मात्र राहुचा क्रोधा वेगात हे रोगो भात इंद्राते. त्या ठिकाणी आता राहू होता, राहूला बोलला आणि राहूकडे बघायचं होतं तर ती राहू त्या ठिकाणी लपून बसलेला आहे. कुणाच्या तर इंद्राच्या आड लपून बसला. राहू पळे इंद्राकडे देते तेव्हा हनुमंताची उडी पडे रुवती आक्रोशे रडे इंद्रा पुढे सांगता. राहू पुन्हा पळून कळत इंद्रापाशी जाऊन गेला. इंद्रापाशी गेल्यानंतर हनुमंतराय त्या ठिकाणी आला. हनुमंतराव ते मृदुपात इंद्र नामे क्रंदत वानरे पूर्वीला अंतरंबळत आक्रोशे. राहू सुद्धा मोठमोठ्याने हाका मारू लागला. इंद्रदेवा वाचवा मला, आता माझ्या पाठीमाग हनुमंतराया लागलाय, मला जिवंत सोडत नाही. कोणी राहूचा कांत इंद्र नाविकार देत बेहो नको घरी क्रोशार्थ याचा घात मी करीन. राहूला धीर देऊ लागलाय इंद्र, तू घेऊ नको, आता हे समोर मी आहे, त्याला मारल्याशिवाय राहत नाही असा इंद्र म्हणतो. ऐसे बोलून अमरपती वेगी प्रेरिला ऐरावती त्यावरी धरणला मारुती हसते हसती उठावया. ज्यावेळेस इंद्रदेव ऐरावती हत्तीवरून हनुमंतरायाला मारायला निघाला, त्यावेळेस हनुमंतरायाने हत्तीला धरलं आणि हत्तीच आता पिकून देतो असं म्हणतो. वानरो ऐरावती आकळी तेने पुढचे टोकला गंडस्थळी गदा क्रंदोनी देत किंकाळी भय चळे कापत. हनुमंतरायाने हत्तीला जोरात धरलं आणि धरून बसले नाही, शेपटाचा तडाखावरी खंड म्हणजे माथ्यावर मारला आणि माथ्यावर हत्तीच्या मारल्याबरोबर त्याला खूप वेदना होतात. असा हत्ती चळचळ कापू लागला आणि भीतीने उड्या मारू लागला. उच्च नये तो वज्रघात गाये मोकळावत इंद्र बडे आकळीत तरी उदांत परतेना. हनुमंतरायाची शेपटी एवढी जोराने लागली त्या खंडस्थळावर की त्याची आग होऊ लागली, भीती होऊ लागली आणि तो वज्रासारखी लागली, म्हणून हत्ती पळून जाऊ लागला. कितीही इंद्र आकारण्याचा प्रयत्न करू लागला, पण हत्ती काही वापशी येईना. उच्चे हनिता वानरे गजे घेतले गायवारे चक्रा शक्ती तोनावरे केले गाबरे इंद्रासी. इंद्र घाबरून गेला. एवढा मात्र ऐरावत हत्ती असून सुद्धा हनुमंतरायाने दुमता केला शेपटाच्या घायाने, म्हणून इंद्रदेव सुद्धा त्या ठिकाणी चिंता व्यक्त करतो. इंद्रदेवा माझी बळी तो करिता हनुमंता शिकळी वानरे मुकुट पडला तळी झोटी मोकळी इंद्राची. आता इंद्रावर पाठीमागे लागलेला आहे. इंद्राला मोकळच केलं त्यानं, त्याचा मुकुट सुद्धा आता पाडलेला आहे, त्याची केस लोंबू लागले. एवढी विचित्र अवस्था हनुमंतरायाने इंद्राची. मुकुट घ्यावया आपणापाशी बाळ भावे नकडे त्याचे इंद्र केला कसा विशी मृगनाशी मर्दोनी. हनुमंतरायाला काय सोन्याचा स्वागत कशाचा मुकुटाची गरजच नव्हती ना. हनुमंतरायाला फक्त
फळ म्हणून सूर्याला गिळायचं होतं. पडला तरी काही समान नव्हता. फक्त इंद्राला त्याला सूर्याजवळ येऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्याला मारून टाकलं. इंद्र गांजला कपेंद्रे मधाविनला कवरे दंड हरवणी सत्वरे केले वानरे विपरीत. आता इंद्राची परिस्थिती वाईट झाली म्हणून आता त्याच्या सहाय्याला दुसरे देव आले आणि त्या ठिकाणी यमदेव आला आणि यमदेवाने दंड हनुमंतरायाला मारला. हनुमंतराय काय करतात? ये महाने जवदंडेसी हनुमाना दळला अंगासी तापारुनिया त्यासी तोंड कशी पाडिले. यमदेव ज्यावेळेस दंड मारायला त्यावेळेस हनुमंतरायाच्या अंगावर एवढा आदळला आणि असा हनुमंतरायाने थोबाडामध्ये मारलं, त्याचं थोबाडच पडून गेलं. यमाने तिथून पळता पाय काढला. घाय हनुनी प्रचंड सांडुनिया बळवंड हेमाचे चट्टी चिली तोंड बळवितंड वानरा. हनुमंतरायाचं बळच भयानक आहे. त्याच्या थोबाडा यमाच्या थोबाडात मारल्याबरोबर त्याचं थोबाड असं भुगा होऊन गेलं, रक्तबंबळ झालं. यम त्या ठिकाणी थांबलाच नाही. हेमे गांजले जगाशी वानर गांजले मासे काय मिळविला तुळशी बळराशी वानर. यम सगळ्या जगाला गांजतो. यम म्हणलं की प्रत्येक जण भीतो, कारण का प्रत्येकाचा तो प्राण घेऊन जातो, जीव घेऊन जातो. पण त्याच यमाला हनुमंतरायाने असा हगडून काढला की त्याला खालतं वरतं काहीच उतरलं नाही. हे मगांजला दारुण बेने पळालावरून कुबेर गाली लोटांगण चरणा शरण कपी राजा. यमाला मारलं हे वरुणाला पाहिलं, वरून देवता पळूनच गेले आणि धनाचा देवता कुबेर त्या ठिकाणी आले. कुबेरानं तर हनुमंतरायाला लोटांगणच घातलं आणि स्वतःचा जीव वाचविला. हनुमंते दक्षिणे सूरसेना केली नेली भंगोनी अवघ्या केली दानादानी मापळणे देवांशी. इंद्रदेवाच्या मदतीला जेवढे देव आलते तेवढे देव आता पळून गेले, तर कुणीच राहिले नाही. राहिला तो फक्त इंद्रदेव. हनुमंताच्या वेगा पुढे आम्ही पळाले कुणीकडे एका मागे दडे जीव साकडे देवांशी. प्रत्येक देवाला आपला आपला जीव वाचवायचाच त्या ठिकाणी पडलेलं होतं. म्हणजे प्रत्येक जण आपला जीव वाचून एकमेका पाठीमागे पळून जाऊ लागले. सगळं दुःखावया इंद्राशी धरुणी ऐरावती पुच्छाशी वंदने भवनिता आकाशी सदैव ऋषी गज बजिले. हनुमंतरायाने हत्तीला असा शेताने वेढा टाकल्याबरोबर ऐरावती रथा सोबत इंद्रदेव पूर्ण आकाशामध्ये फिरविला. त्यावेळेस सगळ्या देवताला वाटलं आता इंद्रदेवाचं काय खरं नाही, किती बलाढ्य असा हा वानर आहे. हनुमंत बळ देखुनी दृष्टी इंद्र उपटिला सृष्टी जगी एकची बोंबवती माटे वानर वानरू. सगळ्या त्रिभुवनामध्ये बोंब ठोकल्या गेली. या हनुमंतराय खूप हाती आहे आणि बलवान सुद्धा आहे. इंद्रदेवाचं काहीच खरं नाही. त्याचं सगळं उपटून टाकले. आता त्याचा हत्ती सुद्धा ठेवत नाही, त्याला सुद्धा ठेवत नाही अशी भीती निर्माण झाली देवताला. लगो लागले द्रौपदी वगैरे अनिला मारुती गावो लागता हनुमंता प्रती पडिला स्थिती मूर्छित. इंद्रदेवालाही वज्राचं वरदान होतं. एका ऋषीच्या शरीराचं ते वज्र बनवलेलं होतं आणि त्या ऋषीचं पुण्य त्या वज्रात असल्यामुळं हनुमंतरायाला वज्र लागल्याबरोबर हनुमंतरायाला मूर्छेला येऊन हनुमंतराय पडले. नेरो शिखरा पाटारांत हनुमान पडिला मूर्छित वायू पिता येऊनी त्वरित नेज सुत उचलिला. वायू पिता हनुमंतरायाला पकडण्यासाठी निघाले होते, तर ह्यांचे युद्ध झाले. त्यावेळेस तिथं आले म्हणजे किती हनुमंतरायाच्या धावण्याचा वेग असेल तर त्या मेरू पर्वताच्या
पठार भागावर हनुमंतराया पडला आणि वायुदेव येऊन हनुमंतरायाला काय करतात? सुदिता माझी अतानी असी रावणी वदेशी मूर्छित पाडले भूमीशी वायू मानसी क्षोभला. वायुदेवाला खूप राग आलेला आहे. छोटस बाळ आहे आणि छोट्याशा बाळाला इंद्रदेवाने वज्र मारून खाली पाडलं. म्हणून वायुदेव आता रागामध्ये काय करतो? वायू क्षोभणी संपूर्ण त्रिसले जगाचे प्राण ब्रह्मादिका संकटपूर्ण ऋषी भूतगण तळमळीत. प्रत्येक जीवाला वायूशिव प्राण चालत नाही आणि वायूशिव प्राण चालत नाही. तोच वायू काय करतो? तर आपला वायू म्हणजे हवा रोखून धरतो आणि हवा रोखून धरल्यामुळे प्रत्येकाचा प्राण आता धोक्यामध्ये आलेला आहे. याची चिंता ब्रह्मदेवाला सुद्धा पडली. वायू क्षोभोनी स्फोदन तरी केला प्राण रुध प्राणपाना केले सुद्ध विरुद्ध भूतांशी. प्रत्येक जीवामध्ये प्राण असतो, जीव असतो. त्याचा आता रोधन केलेले आहे हनुमंतरायानं आणि ते रोखल्यामुळं प्रत्येकाचा जीव मुठीमध्ये आहे आणि दम कोंडलेला आहे. प्राण निर्वाची स्थिती केली भूतांची नित्यगती कोणा नाही सुख प्राप्ती तळमळी अति दुखे. वायूशिवाय तुम्ही जगू शकत नाही. म्हणून त्या वायूने आपला वायूचं रोधन केलं म्हणजे संचार थांबवला आणि थांबल्यामुळं प्रत्येकाला दम कोंडू लागला. प्रत्येकाला आपला प्राण जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली. यक्ष राक्षस देव गंधर्व सिद्ध चारणादी मानव सत्य लोका येऊनी सर्व पितामह वंदिला. यक्ष गंधर्व किन्नर जेवढे विद्याचारण जेवढे आहे तेवढे ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना विनंती करू लागले की आता तुम्ही आम्हाला वाचवा. प्राण निरोधाचे कट ऋषी सांगते श्रेष्ठ श्रेष्ठ तव ब्रह्मयाचे फुगले पोट ते संकट सर्वा. ब्रह्मदेवाला सुद्धा लग्न होईना झाली. एवढी पंचायत झाली. एवढं त्यांचं पोट फुगलं. वायू रोखल्यामुळे काही गोष्टी प्रत्येक जीवाला भोगाव्या लागतात. ब्रह्मदेवाला सुद्धा त्या वेदनेतून जावं लागलं. ब्रह्मा सर्व सांगे समजता इंद्र हनुने वज्रगाता मूर्छित पाडिले हनुमंता वायू पुत्रा शोभना. ब्रह्मदेवाने जे विचारायला आलेले देवता होते त्यांना सांगितलं की वायुदेवाने प्रत्येकाचा प्राण का थांबवला आहे, प्राणाचं रोधन का केलंय, प्रत्येकाला हवा का पुरवत नाही. तर त्याचं एक कारण आहे, त्याचा पुत्र हनुमंत आहे. हनुमंतला इंद्रदेवाने वज्र मारला आणि तो मूर्छित पडलाय. म्हणून रागाने वायुदेवाने आपलं काम थांबवलं. वायू निज पुत्र दुःखारती भूतांची अंतर्गती निरोधल्या प्राणव्रती पुत्र कार्यार्थी शोभतो. वायूने सांगितलं हा माझा पुत्र आहे, मला माझ्या पुत्राला तुम्ही त्रास दिलाय ना इंद्रदेवाला. म्हणून इंद्रदेवावर राग सगळ्याच लोकांचे जीव आता धोक्यात आहे. ते ब्रह्मदेवानी सगळ्या देवांना सांगितलं. राव कैवार्या मरणात वज्र निधला हनुमंत पुत्र प्रतांची मूर्छित वायू प्राणांत शोभला. ब्रह्मदेव हे सांगू लागले तेव्हा राहूचा कैवार घेतला इंद्रदेवाने आणि त्याचा कैवार घेऊन वज्र मारला. म्हणून हनुमंतराया मूर्छना आली आणि त्याला मूर्छना आली म्हणून वायुदेवाला राग आला. म्हणून प्रत्येकाला प्राण रोखण्याचं काम केलंय. आता तो प्राण सोडत नाही. हनुमंत घेऊन पुढे वायू स्पुंदो निरडे